नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जो सन 2021चा पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल काल जाहीर झाला आणि या निकालामध्ये आपल्या अकॅडमीचे भाऊसाहेब जाधव सर यांची निवड झालेली आहे. सरांचे प्रथमतः अभिनंदन. बघा, आपण या ठिकाणी जो सक्सेस टॉप घेतोय तर याच्या मागे नक्कीच आपला जो प्रामाणिक उद्देश आहे की जे आपले परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेचे सर्व जे ऍस्पायरंट्स आहेत, तर यांना कुठेतरी यातून काहीतरी प्रेरणा मिळावी आणि त्यांचा जो प्रवास आहे त्याला कुठेतरी हातभार लागावा, हा आपला एक प्रामाणिक उद्देश आहे. बघा, भाऊसाहेब जाधव सर आहेत, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक ऊसतोड कामगाराचा मुलगा, एक कष्टकऱ्याचा मुलगा, आणि त्यांनी हे सगळे जे काही परिश्रम आहे, तर एक ग्रामीण भागाची पूर्णपणे पार्श्वभूमी असलेला हा तरुण आपल्या समोर आहे की ज्यांनी तब्बल 6 ते 7 वर्ष त्यांना लागले या प्रवासामध्ये. त्यामध्ये जवळपास 33 ते 35 मेन्स त्यांनी दिलेले आहे, परंतु न हारता न काही होता त्यांनी जे यश आहे तर ते यश या ठिकाणी खेचून आणलेलं आहे. नाहीतर काय होतं मोस्ट ऑफ टाइम की विद्यार्थी कुठेतरी खचून जातात आणि आपला जो अभ्यास आहे तो स्टॉप करून इतर मार्गाकडे वळत असतात. तर नक्कीच सरांचा जो 6-7 वर्षाचा प्रवास आहे तर नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. सर्वांनी, जे काही आपले विद्यार्थी आहेत, जे लोक व्हिडिओ पाहत आहेत, अशाने नक्कीच द ग्रो अकॅडमीचं चॅनल जे आहे ते पहिले सबस्क्राईब करायचे, कारण आपल्याकडे सगळे सक्सेस जे टॉक्स आहेत तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी घेत असतो, जेणेकरून त्यातून आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळत असते. तर मी जास्त वेळ न घेता या आजच्या व्हिडिओमधून आपल्याला सरांचा प्रवास, त्याच नंतर जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये महत्वपूर्ण कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, काय केलं पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची उलाढाल आढावा या ठिकाणी सर घेणार आहेत. तर मी माईक सरांकडे सुपूर्द करतो. ठीक. थँक्यू सर, मला आपल्या याच्याबद्दल अकॅडमी मध्ये मनोगत मांडण्याचा चान्स दिल्याबद्दल. तर मी मित्रांनो तुम्हाला माझा प्रवास सांगणार आहे थोडक्यामध्ये. त्या प्रवासाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी मी अपेक्षा बाळगवतो आणि मी सुरुवात करतो. माझं नाव भाऊसाहेब जाधव. मी गेवराई तालुक्यातील राजपिंपरी या गावातून येतो, एका एकदम मागास असलेल्या तांड्यामधून, जिथं कुठल्याही भौतिक सोयी सुविधा नाही आहेत. तिथून एखादं स्वप्न बघणं म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट आहे. PSI ही जरी खूप मोठी पोस्ट नसली तरी ज्या बॅकग्राऊंड मधून मी येतोय तिथून येऊन PSI बनणं ही काय छोटी गोष्ट मला तरी वाटत नाही. कारण याच्यासाठी मी खूप सारे कष्ट असे सोसलेले आहेत, खूप त्रास सहन केलेला आहे. तर ते मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघावा अशी विनंती करतो. तर मित्रांनो, 2021 चा PSI परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. या निकालामध्ये माझी DTA प्रवर्गातून 4थ्या क्रमांकाने निवड झालेली आहे. तरीही मी 2017 मध्ये या परीक्षेला सुरुवात केली. त्याआधी मी माझा शॉर्ट मध्ये तुम्हाला शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगतो. मी तांड्यामध्ये 4थी पर्यंत शिक्षण घेतलेलं. त्यानंतर मी बाजूच्या गावात देवपिंपरी या ठिकाणी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं 10वी पर्यंत. 10वीला मला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन भेटलं. त्यानंतर मी सायन्स 11वी-12वी जय भवानी ज्युनियर कॉलेज गडी गेवराई तालुक्यातील येथे सायन्सला ऍडमिशन घेऊन इंजिनिअरिंग होण्यासाठी म्हणजे इंजिनिअरिंग होण्याचं स्वप्न बाळगून सायन्सच्या अभ्यासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, मी मराठी बॅकग्राऊंडचा असल्यामुळे सुरुवातीला मला सायन्स काहीच कळायचं नाही. तर मग माझं सायन्स म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्स चांगलं होतं, परंतु मी मराठीतून शिकलेलो होतो. तर मग मला सायन्स मध्ये काहीच कळायचं नाही. शेवटी मला 12वी नापास व्हायची वेळ आली. मी पहिल्यांदा 12वी नापास झालो. अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल, भरपूर साऱ्या माझ्या मित्रांना जे MPSC मध्ये आहेत त्यांना माहित पण नाहीये की 12वी नापास झालोय मी आणि आता एवढ्या व्यवस्थितपणे मी MPSC ला हे करतोय, म्हणजे फाईट करतोय. तर मी 2009 मध्ये 12वी नापास झालो. त्यानंतर मी नव्या उमेदीने सुरुवात केली आणि चांगल्या आमच्या बडवे सरांसारख्या शिक्षकांच्या अंडर मी नंतर मग मी कंटिन्यू साठी एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी जो आउटकम दिला म्हणजे CET मध्ये मला एकदम चांगला स्कोर आला. त्यामध्ये मला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज रायगडचं भेटलं. त्यामध्ये मी पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मधून मी डिग्री केली. तिथे कॉलेज मधून माझं प्लेसमेंट झालं. मी एका चांगल्या कंपनीत लागलो. तिथे मी
जवळपास 1.5 वर्ष जॉब केला, परंतु आई वडिलांची इच्छा होती की मी अधिकारी व्हायला पाहिजे बा, म्हणून मग मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला 2016 ऑक्टोबर 2016 मध्ये. आणि मग काय करावं याची मला काही कल्पना नव्हती, तर मी सुरुवातीला बँकिंग पासून सुरुवात केली, कारण इंजिनिअरिंगचे जास्तीत जास्त मुलं बँकिंग क्षेत्राकडे वळतात. तर मग मी बँकिंग क्षेत्राकडे वळलो, परंतु माझे पार्टनर एमपीएससी करणारे होते, त्यामुळे मग मी हळूहळू एमपीएससी कडे वळलो. त्या काळात मी 2 एसबीआय पीओच्या मेन्स आणि आरआरबी पीओच्या 2 मेन्स, सीजीएल ची एक मेन्स, एक एनटीपीसी जी रेल्वेची एक्झाम कंडक्ट करते त्याची एक मेन्स दिली. अशा प्रकारे मी त्या सेंट्रलच्या 6 मेन्स दिल्या, पण त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. मधल्या काळात पीएसआय ची 2016 मध्ये एक ऍड आली होती, जी की सेपरेट अशी पीएसआय ची शेवटची ऍड होती. ती मग मी मित्राच्या यानं सल्ल्यानं फॉर्म भरला, त्यामध्ये माझं प्री निघाली, मेन्स पण क्वालिफाय झालं, पण फायनल सिलेक्शन काही होऊ शकलं नाही. आणि तिथून जो माझा एमपीएससीचा प्रवास सुरू झाला तो डायरेक्ट 2023 पर्यंत. या मधल्या काळामध्ये मी खूप साऱ्या अशा हाल अपेष्टा सहन केल्या आणि इथपर्यंत तुमच्या समोर येऊ शकलो. अशा प्रकारची माझी ही आहे. मी जॉब का सोडला किंवा जॉब मध्ये तेच काम, म्हणजे सकाळी जा या पुन्हा रूमवर या तेच, म्हणजे जिंदगी आपली नुसती हेलपाटे घालण्यातच जाणार असं मला वाटू लागलं. त्यामुळे मी जॉब सोडला होता आणि इकडे एमपीएससी करण्यासाठी मी सुरुवात केली. मग मी 2016 ची पीएसआय मेन्स मुलाखत 17, 18, 19, 20 21 आणि 22 आणि 23 ज्याचा रिझल्ट बाकी आहे एवढ्या मेन्स दिल्या. 22 ची मेन्स पण क्वालिफाय आहे मी, म्हणजे ग्राउंड साठी क्वालिफाय आहे. 21च्या फायनल रिझल्ट मध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत मी पीएसआय च्या 8 मेन्स दिल्या, त्याच्यातल्या 6 इंटरव्ह्यूला मी अपियर झालोय. त्यानंतर मी टॅक्सच्या अशा 7 2017 पासून ते 23 पर्यंत टॅक्स असिस्टंटच्या 7 मेन्स दिल्या. थोड्याफार फरकाने माझे सिलेक्शन झालं नाही. एएसओ ची दिल्या, एसटीआयच्या काही मेन्स दिल्या, त्यानंतर क्लर्कच्या पण 7 मेन्स दिल्या मी. परंतु माझं एवढं बॅड लक की मी तर स्वतःला समजू लागलो की माझं लक नसेल तरी चालेल बा, पण एवढं बॅड लक असू नये. कारण की मग किती स्कोर चांगला आला की माझी आता मानसिकता बनली होती की आपला किती स्कोर चांगला आला तरी आपण हार्डली फर्स्ट वेटिंग पर्यंत जातो, त्याच्या पुढे काही निघतच नाही. म्हणून मी पार असं नैराश्याने हे झालो होतो. आणि अशा प्रकारे माझा प्रवास एकदम खडतर होत होत चालला होता. आता काय करावं काही सुचतच नव्हतं. तर नंतर मग मी चांगल्या मित्राच्या सानिध्यात राहून आपल्या गृह अकॅडमीच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली अधूनमधून त्यांना भेटून पर्सनल गायडन्स घेऊन वगैरे मग मी नव्यानं सुरुवात करायची ठरवली. आणि म्हणलं आता लास्ट अटेम्प्ट द्यायचा आहे 2021चा, याच्यानंतर एमपीएससी सोडून द्यायची आपल्याला. त्यानंतर की आपल्याला वाटलं नाही पाहिजे की बा मी आणखी थोडाफार राहिलो याच्यात कुठेतरी कमी पडलो, तर पूर्ण 100% द्यायचं आणि मग माघार घ्यायची. मग मी पूर्ण ताकदीनं एकदा 2021ला मेन्स साठी लागलो. त्यामध्ये एसटीआय याच्या पण होत्या 600 जागा, त्याच्यात थोड्या मार्काने माझा एसटीआय रिझल्ट गेला, परंतु पीएसआय मध्ये मी सक्सेस होऊ शकलो आणि आज तुमच्या समोर मी उभा आहे. तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या काळामध्ये मी जवळपास 34 ते 35 मेन्स दिल्या. या काळामध्ये खूप काही अपयशाला सामोरे जाताना खूप काही लोकांचे ऐकावे लागतात, टोमणे ऐकावे लागतात. अक्षरशः मी गावाकडे 4-5 वर्षापासून गावाकडे जाण्याचं बंद केलेलं, कारण गावाकडे जाणं म्हणजे मला एक प्रकारचं असं टॉर्चर वाटायचं. ते असहनीय होतं, म्हणजे ते सहन करू शकत नाही. त्याच्यातील तुमच्यातील काही लोक ते एक्सपिरियन्स पण करत असतील. स्पर्धा परीक्षेतील अभ्यासापेक्षा लोकांना फेस करणं हे खूप कठीण आहे, असं माझा प्रवासामध्ये मला जाणून आलेलं आहे. मधल्या काळामध्ये कोविड मध्ये गावाकडे भांडणं झाले आणि लोकांनी षडयंत्र रचून त्या केसमध्ये माझं नाव टाकलं. त्या केसमध्ये मी 3 दिवस पीसीआर मध्ये होतो मित्रांनो. त्यानंतर मी बाहेर आलो तर मी खूप नैराश्यात होतो की मला माहित होतं की आणि किंवा ऐकलं होतं आपण की केस वगैरे झाली तर आपण नोकरीला लागू शकत नाही. मग मी विचार करून मी एवढा डिप्रेशन मध्ये गेलो. मी अक्षरशः एका रात्री झोपेच्या गोळ्या खाल्ल्या, 4-5 गोळ्या खाल्ल्या, एवढा रात्री त्रास झाला मला पूर्ण रात्रभर. मग मी पाणी पिऊ ते न्यूट्रलाइज केलं आणि मग मी विचार केला की मी एवढ्या गोळ्या खाऊन पण मी मरू शकलो नाही, तर मग आपण आता मरायचं नाही. आपण जर आता मेलो
तर मग आपली किंमत झिरो राहणार. आपण काहीतरी करून दाखवायचं आणि केसमुळे नाही लागलो तर लोकांना कळेल की हा करून दाखवू शकतो बा. आपण सोडून दिलं तर लोक म्हणतील कुठं होणार होतं, आपली कुणीही दखल घेऊ शकत नाही. त्यामुळे मी ठरवलं की आता मी करूनच दाखवणार आहे. त्यामुळे मी 2021 ला पूर्ण 100% माझं हे देऊन मी इथपर्यंत आलो आणि अभ्यास करून त्या याच्यातून बाहेर पडलो. मधल्या काळात मेन्सच्या दरम्यान माझ्या केसेसच्या तारखा पण चालू असायचा, मेन्सचा अभ्यास पण चालू असायचा. एवढा मानसिक त्रास झाला त्यामध्ये. मग 2-3 तारखा महिन्याला इकडे शिल्लक. मग मी ठरवलं की आता याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणं. मग मी ठरवलं की केस म्हणजे हा एक आपला सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट साठी महिन्यातले 4 दिवस द्यायचे. ते तारखासाठी आणि टेन्शन घेण्यासाठी ते ठेवून दिले आपण. त्यामुळे मग मी व्यवस्थित ऑप्टिमाइज करू शकलो टाइम आणि मग मी योग्य मार्गाने हळूहळू पुढे गेलो, याच्यातून बाहेर पडलो. या प्रोसेस मधून मी एवढा परिपक्व झालो की आता कुठलंही टेन्शन येऊ द्या आपल्याला ते टच करू शकत नाही. मी एकदा एक तुम्हाला गोष्ट सांगू शकतो की उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो परिस्थिती भी हरा नहीं सकती. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. आणि आज मी जो तुमच्या समोर आहे तुम्हाला काय सांगायचं, रिझल्ट लागल्यानंतर जो आपल्या अंगावर जो गुलाल असतो, जी प्रत्येक मित्रांची अशी इच्छा असते की लग्नाचं हळद लागण्याआधी आपल्याला गुलाल लागायला पाहिजे. आणि तो गुलाल लागल्यानंतर जो तुम्हाला आनंद असतो आणि तो आनंद उपभोगण्यासाठी मित्रांनो तुम्ही एकदा सक्सेसला 100% भिडाच. आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जो समाधान, जे आनंद असतात, त्यांच्या अश्रूमध्ये ज्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू असतात ते बघितल्यानंतर तुम्हाला 100% धन्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मी ऊसतोड कामगाराचा मुलगा. माझे आई वडील इंजिनिअरिंग माझी होईपर्यंत ऊस तोड कामगार करायचे, मला पैसे पुरवायचे अशा हलाखीच्या परिस्थितीतून. परंतु जरी आपली परिस्थिती जरी हलाखीची असली तरीही आपण आपले स्वप्न जर असतील, आपलं डेडिकेशन असेल आणि त्या स्वप्नाप्रती जर आपण एक निष्ठ असलो तर कुठलीही परिस्थिती आपल्याला हरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, जो अनुभव असतो आई वडिलांचा आपला रिझल्ट लागल्यानंतर समाजामध्ये त्यांना जो मान सन्मान असतो तो एकदम अमेझिंग असतो. तो तुम्ही नक्कीच अनुभवण्यासाठी 100% एकदा झोकून द्यायलाच पाहिजे, एवढं मी सांगू शकतो मित्रांनो. त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर सर तुमची एवढी मजा, तुम्हाला कधी कुत्र नसेल विचारत तरी तुम्हाला दररोज 100 अननोन नंबरवरून कॉल येतात, मेसेजेस येतात, इन्स्टावर रिक्वेस्ट येतात. आपण एखाद्या मुलीला 100 वेळा हाय पाठवतो, एक मुलगी आपल्याला व्हॅल्यू देत नाही. तुम्ही एकदा तुमचा रिझल्ट येऊ द्या, तुमच्या रिक्वेस्ट एवढ्या रिक्वेस्ट असतील इंस्टाला किंवा सोशल मीडियाला की तुम्ही म्हणताल की ये क्या हो गया, वो इंस्टा मध्ये नसते का, जज्बात बदल दिए. तसं काम होतंय मित्रांनो. त्यासाठी तुम्ही 100% एकदा तुम्ही द्यायलाच पाहिजे आपल्या स्वप्नासाठी. आणि मी काय पॉइंट सांगणार आहे आता की आपण या प्रवासामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये कन्सिस्टन्सीला अतिशय महत्व आहे. तुम्ही एका दिवसात जर एक पुस्तक वाचत असाल आणि मग 10 दिवस जर त्याच्याकडे बघत नसाल तर तुम्ही कधीही सक्सेस होऊ शकत नाही. तुम्हाला दररोज 100-50 पेज त्या कॉन्स्टंट स्पीडनं आणि एकदम कन्सिस्टन्सीनं काम करावे लागेल, तरच तुमचं काहीतरी होऊ शकतंय. त्यामुळे कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. त्यानंतर डेडिकेशन. तुमची पहिली प्रायोरिटी ही आपली पोस्ट काढणे हीच असायला पाहिजे. तुमचे कुठले फंक्शन असू द्या, गावाकडे कुणाचं लग्न असू द्या, याचं लग्न आहे त्याच्यामध्ये माझी ही येणार आहे, ती येणार आहे, कुणीही नसतं तुमचं. तुमच्या पिल्लूला नंतर कुणीतरी लागणार दुसरंच घेऊन जातं, तुमचं पिल्लू तुम्हाला उल्लू बनून जातं, हे लक्षात ठेवायचं. आणि आपलं टार्गेट फिक्स पाहिजे. मला या वीक मध्ये हा सब्जेक्ट संपवायचा, याला रिव्हिजन करायचंय, हे फिक्स पाहिजे. आणि आपलं टाइम टेबल एकदम फ्लेक्झिबल पाहिजे. म्हणजे आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी नाही, मी 2 दिवसात हा विषय संपवणार आहे. आपण जेवढं करू शकतो तेवढंच टार्गेट ठेवायचं आणि तो एक्झिक्यूट करायचं, त्यामध्ये प्रोसीड व्हायचं. आउटकम काय भेटतंय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जे चाललोय आपण मार्गाने तो योग्य मार्गाने चालू आहे का, याच्यावर आपण काम करायला पाहिजे. अनालिसिस खूप महत्वाचं आहे. फक्त गाढवासारखं काम करण्याला काहीही महत्व नाही मित्रांनो. त्यामुळं
आणि पुन्हा गावाकडे जायचं शक्यतो टाळायचं. गावाकडल्या लोकांकडून जो त्रास होत असतो तो भयानक असतो, त्यांना आपण डिमोरलाइज होतो, डिमोटिवेट होतो आणि त्यामध्ये मग आपल्याला वाटतं की आपल्या एवढा अपेक्षित कुणीच नाही. त्यामुळे गावाकडल्या लोकांपासून सावध राहायचं, त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांच्या काही ऐकायचं नाही. आपला ज्या दिवशीच रिझल्ट येईल तोच आपला दिवाळी आणि दसरा हे लक्षात ठेवायचं. आणि एक की क्लास वगैरे विषय काय, जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर चांगला क्लास लावायला पाहिजे किंवा चांगला मार्गदर्शक ठेवायला पाहिजे. ग्रो अकॅडमीचे सर आहेत ते पण मार्गदर्शन करत असतात. औरंगाबाद मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये सरांनी टायपिंग इन्स्टिट्यूट पण टाकलेलं आहे. आधी टायपिंग इन्स्टिट्यूट करून विद्यार्थ्यांची फार लूट व्हायची, तर सरांना आम्ही बोललो की बॉस विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काहीतरी करा. मग सरांनी इन्स्टिट्यूट टाकलं, तिथं टायपिंग पोरं 500 रुपयामध्ये टायपिंग हे करतात. मी पण तिथं 2 महिने रिझल्ट लागेपर्यंत टायपिंग केलेलं. अतिशय असे सपोर्टिव्ह असे सर आहेत. काही अडचणी असल्या पर्सनली भेटलो तरी सर खूप मार्गदर्शन करतात. मॉक इंटरव्ह्यूच्या वेळेस पण सरांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर विषय राहिला की सपोर्ट. आपले आई वडील आपले हे बॅकबोन असतात, त्यांच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. त्यांनी माझ्या आई वडिलांनी मला 70 वर्षे वय असताना बी ते कष्ट करून मला पुरवतात की माझा मुलगा काहीतरी अधिकारी व्हावा. त्यामुळे त्यांच्या कष्टाला माझा सलाम आहे. माझ्या ताई आणि भाऊजीने पण माझ्यासाठी खूप कष्ट केले, त्यांनी मला खूप मदत केली. माझ्या भाऊ बहिणीने पण खूप मदत केली. मित्रांना पण इंजिनिअरिंगच्या गावाकडल्या मित्राने आणि एमपीएससीतल्या मित्राने पण अपयशामध्ये ज्यावेळेला आपण खचून जायचो, नैराश्यात असायचो, तेव्हा त्यांनी पण खूप अशी म्हणजे सपोर्ट केला. त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि ग्रो अकॅडमीच्या सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आता सध्या पण मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसेवेचं प्रिपरेशन करत आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक सांगतो, माझा वॉलपेपर असतो मोबाईल मध्ये की चुकलो पण शिकलो हे महत्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्वाचं, रडलो पण घडलो हे महत्वाचं, पडलो पण धडपडलो हे महत्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्वाचं, हारलो पण बहरलो ते महत्वाचं, आणि शेवटी मित्रांनो मी जिंकलो हे सगळ्यात महत्वाचं. माझ्या आई वडिलांचे जे आनंद अश्रू होते ते अस्मरणीय होते. आणि हे तुम्ही प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना अनुभव याचा द्यायला पाहिजे, एवढं मी सांगतो. गुरु अकॅडमीचे आपले सर आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. सर, मला इथं बोलण्याचा तुम्ही चान्स दिला, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. तुमचं मला गायडन्स असंच मिळत राहील, मी आशा बाळगतो. आणि आपल्या ग्रो अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि फॉलो पण, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. मित्रांनो, आपण जर आपलं शेअर केलं नाही, माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या पोरांना जर तुम्ही घराघरापर्यंत पोहोचवलं नाही, तर माझ्यासारखे भरपूर तुम्ही PSI असे मिस करताल. त्यामुळं सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे. हा फालतू रील आपण कितीतरी लोकांना शेअर करत राहतो. त्यामुळे लक्षात ठेवा, या PSI ला गावापर्यंत खेड्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद.